नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. वसू आत्या गेस्ट रूममध्ये असतात आणि तिथला AC बंद असतो. ही आशा पण ना काही सोय करून ठेवली नाही गेस्ट रूममध्ये. ढेकून तर नाही ना इथे, आणि हा AC पण चालू नाही आहे. किती गरम होईल मला. मागे वळून पाहतात त्याच वेळेला तिथे रम्या आलेली असते. तू इथे? तिला बघून तर अगदी भूतासारख्या त्या टचकतात. यावेळेला तू इथे काय करते? रूममध्ये राहायचं ना तू विजयरावांबरोबर. रम्या सांगते, तुझ्या त्या लाडक्या विजयने काय केलं माहिती तुला? काव्याने आमची रूम सजून ठेवलेली होती आणि तो विजय सांगतो, सुरुवात तू करणार की मी? दिली एक सनकॅन ठेवून त्याच्या गालावर. सो आत्या विचारतात, अगं हे काय केलं तू? तुला काही वाटतं का? विजयला वाटलं असेल की आज नाही तर उद्या आपलं लग्न होणारच आहे, म्हणून तो असं बोलला असेल. पण मग तसं नाही का तो, तू जे वागली ना ते चुकीचंच आहे. तर रम्या सांगते, हे सगळं त्या काव्यामुळे झालंय. असं वाटतं ना तिला मारूनच टाकावं. ती उशी आण इकडे. सो आत्या विचारतात, त्या उशीचं काय करणार तू? थांब बाई आणते. तिच्या हातात देतात तर रम्या वसू आत्यांचंच तोंड दाबते उशीने. अगं रम्या, हे काय करते तू? मी असाच जीव घेणारे उशी दाबून तिचं. तर काव्या घरात सर्वांना सांगत असते, रम्याने विजयला एक सटकन गालावर ठेवून दिली. सटाक. काका म्हणतात, सटाक ठेवली? तर नंदिनी सांगते, म्हणजे हे आपल्यासमोर फक्त प्रेमाचं नाटक करताय, पण रूम त्यांची वेगळी आहे. आणि काकू पण म्हणतात, म्हणजे हे दोघं आपल्याला बनवतात आहे. तर नंदिनी सांगते, आता इथून पुढे आपण हेच करायचं. विजयला सरळ करायचं आणि रम्याला वाकड्यात शिरू द्यायचं नाही. रम्याकडे तर आम्ही दोघी बघू, पण विजयला तुम्हाला सांभाळावं लागेल. तर जीवा पण तयार होतो. तर विजय रूममध्ये खाली बसलेला असतो. रम्याच्या डोक्यात नेमकं चाललं काय? ती माझा गेम माझ्यावर नाही ना उलटवणार? तिला खरंच माझ्याबरोबर लग्न करायचं आहे की नाही? खूप चिडलेला असतो आणि जोरातच ओरडतो. रम्याच्या मनात काय आहे नेमकं जाणून घ्यावं लागेल. तर रम्या उशी घेऊन काव्याच्या रूममध्ये येते आणि तिचं तोंड दाबते. तर काव्याचा जीव गेलेला दाखवलाय, पण हे सगळं वसू आत्यांचं स्वप्न असतं. त्या झोपेतनं डचकूनच उठतात. ही रम्या कुठे गेली आता? खरंच काव्याचा जीव घ्यायला गेली की काय? त्या बघायला उठणार तर रम्या उशी घेऊन उभी असते. अगं, तू खरंच काव्याला मारून आली की काय? तेव्हा रम्या म्हणते, तिला मारण्याचं जाऊ दे, पण इथं माझा जीव चालला आहे. AC पण चालू नाही आहे, किती गरम होते. तर वसू आत्या सांगतात, तू बस बरं, मी तुला वारा घालते. पेपर घेऊन येतात आणि त्याने तिला वारा घालतात. तर रम्या सांगते, किती बरं वाटतंय. वसू आत्या तिला सांगतात, तू ऐक ना, असं रात्री बेरात्री उशी घेऊन कुठे जात जाऊ नको गं. रम्या विचारते, तुला काय वाटलं मी खरंच काव्याला मारायला जाणार? मारणार मी तिला, पण एवढं सहज नाही. पार्थबरोबर मी आयुष्यभर प्रेम केलं, पण त्याचं प्रेम मला मिळालं नाही. आणि जो त्रास मला होतोय ना, तसाच त्रास मी तिलासुद्धा देणार आहे. वसू आत्या सांगतात, त्या काव्याचं तू काहीही कर, पण तिच्या बाळाला काही करू नको हां. तर रम्या वसू आत्यांना म्हणते, काय गाई, मुलांना आईवडिलांची भीती वाटली पाहिजे, पण तूच मला घाबरते. तुला गुरुजींची भविष्यवाणी लक्षात आहे? काव्याच्या हातात बाळ दिसतंय, पण ते काव्याचंच असेल असं नाही म्हटले ना, ते नंदिनीचं सुद्धा असू शकतं. तर वसू आत्या सांगतात, हो गं, मी तर तो विचार केलाच नाही. नंदिनीचं बाळ जर काव्याच्या हातात असेल तर काव्याचं बाळ कुठे गेलं? वसू आत्या विचारतात, कुठे गेलं? तर रम्या सांगते, बुर्र. तर वसू आत्या सोलापूरला त्यांचा वाडा होता तिथला एक किस्सा सांगतात. तुला आठवतं, लहान असताना मी तुला तिथे जाऊ देत नव्हती, कारण त्या समोरच्या कौलारू घरामध्ये एक बाई राहायची आणि तिचं बाळ दगावलं होतं. त्यामुळे तिच्या डोक्यात फरक पडला आणि रिकाम्या पाळण्याला तशीच झुलवत राहायची. तिला सगळे भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिची परिस्थिती काही सुधारली नाही. तिचं वय आता 60-70 असेल, तरी देखील तिची अवस्था तशीच आहे. ते ऐकल्यानंतर रम्याच्या डोक्यात एक आयडिया येते. तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तेव्हा वसू आत्या म्हणतात, तुझ्या डोक्यात नेमकं चाललं तरी काय रम्या? तेव्हा रम्या वसू आत्यांच्या हातामधून पेपर घेते आणि तू झोप, मी स्वतःला वारा घालते. रम्याच्या डोक्यामध्ये नक्कीच काव्याच्या बाळाला मारण्याचा विचार चालू असेल हां प्रेक्षकांनो, कारण ही कुठल्याही थराला जाऊ शकते. जीवा आणि नंदिनी दोघेही झोपलेले असतात. जीवा उठल्यानंतर नंदिनीकडे बघत असतो, किती भोळी दिसते माझी बायको, पण उठल्यानंतर काय होतं हिला? बाबा उशीर झालाय, उठायला लागतो तेव्हाच नंदिनी त्याला धरून ठेवते. अगं नंदिनी, असं काय पकडून धरले मला? तेव्हा नंदिनी जागीच असते आणि जीवाचं सगळं बोलणं तिने ऐकलेलं असतं. काय बोलत होता तुम्ही? मी सगळं ऐकलंय. काही दिवसांनी तुम्ही तरसाल माझ्या पोटावर हात ठेवण्यासाठी. जीवा सांगतो, तुझं पोट जेव्हा वाढेल ना, तेव्हा नेहमी माझा हात तुझ्या पोटावरच असेल बघ तू. कारण मी जेव्हा लहान होतो ना आणि आईला युग होणार होता, तेव्हा मी त्याच्याशी बोलायचो आणि तो ऐकायचा सुद्धा.
अरे शांत राहा बरं का, आईला त्रास होतो, जास्त हालचाल करू नको. तर तो हालचाल थांबवायचा. नंदिनी त्याचा हात धरते आणि तिच्या पोटावर ठेवते. तुमचा हात माझ्या पोटावर ठेवला ना, खूप सेफ वाटतं मला. पण मी ऐकलंय बायको जर प्रेग्नेंट असेल तर नवरा बाहेर भटकायला जातो. जीवा सांगतो, असे कसे नवरे असतात, बायको प्रेग्नेंट आणि ते स्वतः भटकायला जातात. तर नंदिनी सांगते, तुम्हाला मी जे बोलते ते खरंच कळत नाही आहे का, वेडा बनून पेढा खाताय. तर जीवा सांगतो, तसं काही नाही, माझ्याकडे एक सुगंधी गजरा आहे. आरशामध्ये नंदिनीला दाखवतो. आपल्याला बांधून ठेवणारा धागा म्हणजे आपली मुलगी. तर नंदिनी देवाच्या हात जोडून नमस्कार करते आणि आभार मानते. तेव्हा जीवा विचारतो, तुला मला आभार मानायचे होते का हात जोडून. नंदिनी सांगते, नाही, मी देवाचे आभार मानत होती की मला वेडा नवरा मिळाला की तो मला नेहमी हसवतो. तर रम्या तिच्या रूममध्ये आलेली असते आणि विजय येतो. तो काही तिच्याशी बोलत नाही. लगेचच रम्याने त्याच्या गालावर मारलेला फटका आठवतो. तिथे समोर एका कागदावर सॉरी मिस्टर मतकरी लिहिलेलं असतं आणि विजयचा राग एका मिनिटामध्ये लगेच गायब होतो. तर रम्या पण त्याला सॉरी बोलते, काल जे झालं ते माझ्या लक्षातच नाही आलं. तर विजय सांगतो, खरं माझी पण चुकी होती, मी पण सॉरी बोलतो तुला. पण या सगळ्या गोष्टीला जरा घाईच झाली. पण चला आता 2 दिवस सुट्टी झाली, ऑफिसला निघायला हवं. मी विचारते, मी पण तुझ्या कंपनीमध्ये जॉईन हो. तर विजयच्या हातामधनं लॅपटॉप खाली पडतो. अरे काय झालं विजय, मी पण येऊ तुझ्यासोबत. तर विजय तिला कारण सांगतो, माझी अशी इच्छा आहे की तू जेव्हा ऑफिसमध्ये येशील तेव्हा तू माझी बॉस म्हणून आली पाहिजे, आणि आता जर आली तर तुला माझ्या हाताखाली काम करावं लागेल, ते मला आवडणार नाही. तेव्हा आत्ता नाही, नंतर कधीतरी. तर जीवा ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला असतो, पण त्याची बॅग तर रूममध्येच राहिलेली असते आणि नंदिनी घेऊन येते. अहो तुम्ही ऑफिसला निघालात पण तुमची बॅग तर इथेच राहिली, घेऊन जा. आणि काकूंना म्हणतो, तुझ्या नादात हे सगळं असं होतं. आणि काकू त्याला फटका देतात, अरे माझ्या नादात, बाप होणार आहेस तू आता, जरा जबाबदारीने वाग. तर जीवा ऑफिसला जाण्यासाठी निघतो. त्याच वेळेला तिथे काव्य येते. चला ताईसाहेब, रुटीन चेकअपला जायचं ना, चला. जीवा लगेच थांबतो, रुटीन चेकअप आणि तुझं, मी पण येणार तुझ्यासोबत, आज ऑफिसला सुट्टी. काव्या सांगते, जीवा तुझ्या थोरल्या भाऊने मला छान ड्रायव्हिंग शिकवली आणि मी कार चालू शकते, तेव्हा मी घेऊन जाईल ताईला. पण जीवा म्हणतो, मला यायचं आहे ना पण. काव्या नंदिनी काही ऐकत नाही. त्याला ऑफिसला तिघीही पाठवून देतात. ह्या बायकांचं असं असतं, ऐकतेच नाही. हे एकाच वेळेला म्हणतात, ऐकणारच नाही. तर नंदिनी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि तिचं चेकअप झालेलं असतं. तेव्हा ती डॉक्टरांना विचारते, सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा डॉक्टर तिला सांगतात, अगदी व्यवस्थित आहे, कुठलाच प्रॉब्लेम नाही, आणि यापुढे छान खुश राहायचं, हसायचं, नाचायचं, मस्त राहायचं. तेव्हा नंदिनी सांगते, तुम्ही पहिलेच डॉक्टर असाल की त्या प्रेग्नेंट बाईला नाचायला सांगतात. तर डॉक्टर म्हणतात, नाचणं म्हणजे अगदी ढोल ताशावर नाचणं नाही, शांत गाण्यावर मन प्रसन्न होण्यासाठी शरीराची हालचाल केली तेवढं पुरेसं आहे. आणि यापुढे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कारण त्याचा परिणाम सगळा आपल्या बाळावर होतो. तर बाळ व्यवस्थित आहे म्हणून ऐकल्यानंतर नंदिनी पण खुश असते. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की देशमुख परिवारातले सगळेच खूप छान तयार झालेले असतात, जणू काही लग्नालाच निघाले. काव्या रम्याला सांगते, अगं तुझ्या लग्नाला कसे आम्ही नव्हतो ना, तर त्या सगळ्या गोष्टी आम्हाला एन्जॉय करायच्या आहे. हे बघ, मी तुमच्या दोघांसाठी हार आणलेत. तिने सांगते, मी अक्षता तयार केले. तर पार्थ सांगतो, मी तर माझ्या हाताने मंगळसूत्र आणले तुझ्या नावाचं. आणि जीवा सांगतो, मी अंतरपाठ आणलंय. तर वसुआत्या म्हणतात, लग्न लावण्यासाठी गुरुजी लागतात, हे तर माहिती आहे ना. तेवढ्यात लगे गुरुजींची एंट्री होते. जिथे कमी तिथे आम्ही. तर तिघांनाही धक्का बसतो गुरुजींना पाहिल्यानंतर. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.